पारे देवदास, शांताराम भाऊ मुंबईला गेले होते तर पाय कसे गालगिल वरती आले बा त्याचे. 4-5 दिवस मस्त मजा केली त्याने तिकडं. काय राजू सरपंच, गालगिल वरती आली म्हणता. इथं का माय का गाल बसलेले होते का? तसं नाही, पण आता तिकडं काही टेन्शन नाही राहत ना. आरामात 4-5 दिवस आरामच असेल ना तुमचा. इकडल्यासारखं आहे का? इकडे तर वावरात जावं लागते. रोई आली असेल आणि डुकरं आली असेल. सकाळी सकाळी उठा आणि म्हशीचं दूध काढा. असं काही टेन्शनच नव्हतं ना तुमच्या मागं. नाही, हे वावरा गिवरात जायचं काही टेन्शन नव्हतं ना आपल्या मागं. पण ते राजू करमत नाही राजू तिकडं. आपल्याला इकडली सवय असते. 4 चौकात बसाची याची त्याची. तिथं जमत नाही तसं. हा प्यायची काही कमी नाही राहत. पण राजू ते घरात बसून बसून काय जेवाय नाही वाटत ना. आपल्या इकडे कसं आहे, वावरातून एक चक्कर मारून आलं की जरा भूक लागते. काय सांगू तुम्हाला, मला तसं वाटते कधी गावाला जातो आणि कधी नाही. बरोबर आहे शांताराम भाऊ. आम्हाला बी तुमची आठवण लय जाण राजू. कमी नाही आम्हाला. शांताराम भाऊ नव्हते तर असं वाटते कधी येते शांताराम भाऊ कधी नाही. तसंच असते देवदास. शहरात आणि गावात फरक आहे ना. गावातलं वातावरण म्हणजे एका परिवारासारखं असते ना. एखादा माणूस जर 4-5 दिवस दिसला नाही ना तर करमत नाही माणसाले. काय बा कुठे गेला काय गेला असं वाटते. अरे कोणता कार्यक्रम असो का सुखदुःख असो, एक आवाज दिला तर हजर होते गावातले लोक. बरोबर बोलता हो शांताराम भाऊ. हो, माय पोरग तर राजू मिनता करू राहिलं. काय म्हणते तुम्ही ते दुकान चालवता आणि हे करता. काय तुम्हाला दुकान चालवायची तरी गरज आहे का म्हणे. तुम्ही इथे येऊन बसून राहिले तरी बसाय ना म्हणे. तुम्ही बसून खाऊ घालतो ना म्हणे मी तुम्हाला. नाही त्याला सपशेल सांगितलं, जोपर्यंत माझ्या हातपायात जोर आहे ना तोपर्यंत मी काही तिकडे येत नाही म्हटलं. हो ना, आपलं गाव ते गावच असते हो शेवटी. ते जाऊ द्या. मग आता हे बैलाच्या निवडीसाठी ते मग वोटिंग चालू झालं का नाही? वोटिंग? हो, ते पोल टाकल्याबरोबर वोटिंग चालू झालं ना. बरेच जण काही कमेंट करून बी सांगू राहिले कोणता बैल घ्या, पहिला नंबर आहे कोणता दुसरा आहे ते. पण आता काही सांगता येत नाही. आपल्याला 5 वाजे लोक पाच आहे वाट. 5 वाजे लोक समजते ना मग कोणता बैल पहिला नंबर येते ते. आपली आयडिया जमली का नाही पण मग? हो, आयडिया तर 1 नंबर जमली हो मामाश्री. मला पहिलेच ते हे वाटत आहे दर्शक. मी म्हटलं सरपंच नाही, देवदास भाऊ नाही, इकडे म्हटलं शांताराम मामा बी नाही, मेन माणसं नाही म्हटलं. आता म्हटलं शिवलाल तर काय कडे म्हटलं या कमिटीचं सगळं धिंगाणाच करून टाकते. पण तुम्ही आयडिया लय बढिया काढली. आयडिया म्हणजे मला सरपंचानं पहिले सांगितलं होतं. ते शिवलाल म्हणते माग लागला म्हणे की नवीन माणसाला चान्स द्या. मी म्हटलं आता कसं आहे माहिती आहे का, नाही म्हणता येत नाही. मी म्हटलं तुम्ही असं करा. बरोबर मी आयडिया दिली ते. कारण मला माहित होतं याच्या हातात जर पुरेपूर दिलं तर हे काही ना काही धिंगाणा करते, घोटाळा केल्याशिवाय राहत नाही. नाही पण काही म्हणा शांताराम भाऊ, हे 1 नंबर काम झालं. आपल्या सबस्क्रायबर लोकांना बी चान्स भेटला ना. चाहते लोकांना बी जरसा चान्स पाहिजे असते ना. हो, पण मला एक विचारच होतं. ते त्या दिवशी दौंडी दिली म्हणते तुम्ही की बा जे कोणी सबस्क्राईब करल, कमेंट करून आपलं नाव लिहिल तर त्याला सुद्धा बक्षीस देण्यात येईल म्हणून. खरं आहे का काय? शांताराम भाऊ तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. आम्ही ठरवलं होतं की पोळ्याला आता काहीतरी बक्षीस द्यायचं बा. पण ते कसं आहे माहिती का, नंतर देवदास मला बोलला मले ते म्हणे की पहा म्हणे आपले सबस्क्रायबर लोक लय दूर दूर राहतात म्हणे. त्याला काय बक्षीस देता म्हणे तुम्ही, म्हणजे त्याच्या घरपोच कसं देसाल, काय देसाल, किंवा त्यांना कसे बोलावसाल. म्हणून त्यासाठी आपण एक काम करू म्हणे. जेव्हा आपले 10K सबस्क्रायबर पूर्ण होईल तेव्हा म्हणे आपण त्यांना चांगली पार्टी देऊ म्हणे. म्हणजे गेट टुगेदर अशी पार्टी करू म्हणे की सगळ्यांना बोलावू आणि सगळेजण आले की एकमेकाची भेट होईल म्हणे सगळ्यांना. बरोबर आहे सरपंच, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, आता एवढ्या आवडीनं त्यांनी सबस्क्राईब केलं, कमेंट करून नाव लिहून पाठवलं, मग त्याचं काय ना. मग ज्यांनी नाव लिहून कमेंट करून पाठवलं किंवा ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांना आपण विसरणार नाही ना. त्यांचं सगळ्याचं नाव आपण डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे 1 नंबर काम केलं पण तुम्ही. शांताराम भाऊ, पांडे साहेबाचा फोन हो. काय म्हणते काय माहिती आता. बोला पांडे साहेब. मी काय म्हणतो सरपंच, कुठं आहात तुम्ही आता? आता जाऊ ना, इथं जाऊ घरी. ते आपले तंटमुक्ती अध्यक्ष असेल ना गावातच? हो आहेत ना गावात, म्हणजे इथंच आहे, आपल्या घरीच आलेले आहेत. इथंच आहे आता, माझ्यासमोरच आहे बसलेले. एका ठिकाणी आहे म्हणजे काय आहे, गडबड आहे का काही? कशा आहे सरपंच, मी यासाठी फोन लावला. म्हटलं काय आता करीची काही गडबड नाही तुमच्या गावात? नाही, काही गडबड नाही तशी, आणि काही टेन्शन नाही. काही असं म्हणजे काही फालतूगिरी काही नाही आहे. ते आता कसं आहे माहिती आहे का, हे आता आलू भजे हे असं काही ते पार्ट्या करतात लेकरं उल्हासानं, दुसरं काही नाही. नाही, ते भजीवडे काय खाते ते खा म्हणत, तुम्ही किती खाते ते त्याचं नाही म्हणत. पण बाकीचं म्हटलं काही असं म्हणजे कसं आहे, जुवा काही बसत नाही ना. कोणतरी पिन मारली वाटते बहुतेक. तेव्हाच तर पांडे साहेब एवढा खोदू विचारलेले. पांडे साहेब, जुवा काय नाही करत बा आमच्या गावात. पैसाच कुठे आहे, आमचे शेतकरी लोक आहेत सगळे राजू, कुठं पैसा आहे त्याच्याजवळ? सांगा आता, काजे ते म्हटलं यायचं असतं गाव पुढे राहते. हे म्हणते पैसा नाही म्हणते गावात. तेच म्हणतो सरपंच, आणि बसू देऊ नका बरं. तेच सांगासाठी फोन केला मी. नाही तर मग पाहिला आमची ढाल कधी पडू शकते. आमच्याकडे जरा उलट गोष्ट आलेली आहे की बा हाय बा जुवा खेळणार आहे, मग मोठा जुवा होणार आहे तुमच्या गावात. म्हणून फोन केला तुम्हाला. म्हटलं ना, कोणतरी खबर दिली तिकडं.
पाहा लागल पोरासोरा सगळ्या सांगून ठेवा लागल बा. हा नाही तर जायचे सगळे अंदर बसा लागल मग सातबारे काढत आणि जमानता घेत. पांडे साहेब काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. आम्ही बसू देत नाही कोणाला खेळू देत नाही ना. कसं आहे माहिती का त्यासाठीच आमची तयारी चालू आहे. एका तर हे तंटामुक्ती अध्यक्ष आलेले आहे हे शांताना भाऊ आलेले आहे. हा हे सगळे आलेले आहेत इथं आमची त्याच्यासाठी मीटिंग चालू आहे. पाहिजे बा ते शांताना भाऊली तयारी सांभाळून ठेवता. हा नाही तर मीटिंग करता करता काळजी मीटिंग होईल दुसरीच मीटिंग होईल तुमची. ठेवू का मग फोन आता. हा मी सूचना दिली तुम्हाला पाहिजे आता तुम्ही सांभाळून राहा. ठीक आहे काय हरकत नाही ना. भाऊ ऐकलं का. हा पाहा लागते आपल्याला सांभाळून राहा लागेल भाऊ. नाही फक्त या इजू काट्यावरच लक्ष ठेवा लागते. हा बाकी काही टेन्शन नाही आहे. पाहू ना आपण. आता झाबरूला कोणाचा फोन आला बा. बोल रे मारती काय बोलतो. चालत नाही का म्हटलं ते फटकेर बापाशी जावं लागते ना. चाल ना जे कोणीच नाही दिसू राहिले ते शांताना भाऊ देवदास भाऊ ते नाहीत का. इथं जाऊ आम्ही इथं सरपंचाची इथं आलो होतो जरा असं बोलाले. हा इथं जाऊ आम्ही येतो ना. या मग आणि ते कंदील आबाजीला फोन करजो. ठीक आहे मी शांताराम मामा सांगतो ना फोन करायला येतील ते. बरं या मग लवकर. आणि तिथं सरपंच जर असेल तर त्याला सांग ते दुकान उघडा म्हणा जरासं सामान द्या म्हणा मला. बरं ठीक आहे सांगतो. काय म्हणते रे मारुतीचा फोन आहे का. हो ते फटकेर बाबाजी जावं लागते ना आपल्याला त्यासाठी फोन केला त्यानं. ते सामान द्यावर जरासं त्याला उघडावर दुकान तुम्ही. हा आणि मामा ते काय म्हणते माहिती का कंदील आबाजीला फोन करा म्हणते. कंदील आबाजी काही येणार नाही म्हणे. येते काय ते कंदील आबाजी त्याला बरोबर बोलावं लागते तेव्हा येते ते. हा मी करतो बरोबर मी बोलावतो त्याला. तू काय टेन्शन नको घेऊ. तुम्ही जा सामान गिमान घ्या तोपर्यंत. हा मी आणतो त्याला बोलावून. ठीक आहे चला सरपंच द्या सामान द्या आम्हाला. चला बाबू 2 रुपयात दूध दे रे बा. सांगा आता केवढ्या झाली. हा याच्या नातानं दुधाचं चॉकलेट आण म्हटलं सर. याला समजलं नाही वाटते हे 2 रुपयात दूध दे म्हणतात. हो बाबूजी काय दुधाचं चॉकलेट पाहिजे का 2 वालं. अबे दुधात चॉकलेट खाले का मी काय लहान लेकरू दिसू राहिलो कर तुले. हा दूध दे म्हटलं दूध आणि 2 रुपयाचं. अहो आबाजी कोण्या जमान्यात हा तुम्ही 2 रुपयात दूध देते का. दे ना जेवढं येते तेवढं. हा मला काय एकट्या माणसाला पाहिजे फक्त चहा पुरतं. नाही बा 2 रुपयाचं नाही येत. हा कमीत कमी 10 रुपयाचं घ्या लागते. 1 रुपयाची तर पन्नीच लागते राजू त्याले. सांगा आता डेअरी म्हटलं तर काहीतरी फायदा होईल म्हटलं आपला. हा त्यापेक्षा ते म्हशीवाले परवडले. हा गिलास घेऊन गेला तर 2 रुपयाचं पाहिजे तर 2 रुपयाच देतात. तेव्हा दे 10 रुपयाचं दे बा एक परी. घे 10 रुपये घे दे लवकर. पंच ते बा कंदील आबाजी चालले घरी. हा मी सांगितलं तसं करा. घरी जायचं काम नाही द्यायच्या इथंच होते आपलं काम. अरे बाबू पनीर आहे का त्या दुकानात. पनीर आहे का. पनीर का हो आहे ना. जास्त पाहिजे बरं 2 किलो पाहिजे. आहे ना 2 किलो असेल ना. हा 2 किलो पनीर. काय सरपंच इथं कार्यक्रम आहे काय. काय सरपंच 2 किलो पनीर काय दुकानात विकायला नेतात काय. हा कंदील आबाजी तुम्हाला काय माहित नाही का काय. हो शांताराम भाऊ तुम्ही सांगितलं नाही का यायले. ते मारती म्हणे ना तुम्हाला सांगा म्हणून. मारती ना काय रे शांताराम काय. हो कंदील आबाजी मगाशी मी जंगलाला पाठवलं होतं तुमच्या घराकडे. मग तुम्ही काही भेटले नाही वाटते. ते मारुती झाबरू हे सगळे पोरं म्हणे कर भाजू म्हणे आपण. हा म्हणून म्हणे सगळ्याला सांगून द्या म्हणे जे जे आपले आहे ते सगळ्याला बोलावं जा म्हणे. सांगा आता लहान झाली का शांतारामची. हा महाघराजवळून 10 वेळा गेला असेल बरं हे. हा जरा सांगाल काय होते. आता मी जर नसतं भेटलो तर मला वाटतं यानं बोलावलं नसतं आपल्याला. हा बरं झालं भेटलो याले. पनीर गिनीरची भाजी. हा एवढं मोठं पनीर म्हटल्यावर हा जरा मावला आहे वाटतं बा. ते करीचं मग हे संध्याकाळी असेल ना कार्यक्रम. संध्याकाळ नाही आता आहे. चला लवकर लवकर जायला लागते बरं आपल्याला. चला लवकर पटकन. हा संध्याकाळी पाहता येते मग नंतर. हे आता सध्या हे मारुती गिरती या लेकराच्या ऐकून आहे सगळं. चला चला काय काय मारती किती या लेकराची गुण आहे का. होऊ द्या ना मग. हा संध्याकाळी आणखी करता येते आपल्याला. बरं ठीक आहे चला ना मग. आता कुठे चालले. आता घरी काही जाऊ नका तुम्ही. चालूच ना मी 5 मिनिटात येतो लगे. हा ते बुडीला सांगा लागेल ना. बुडीला कावलीला कालपासून मावर. हा तिचे 2000 रुपये घेतले ना माहिती बक्षीस द्यासाठी. जर न सांगता गेलो तर ते मला घरातच घेणार नाही. ठीक आहे सांगा मग. या तिथं रोडवर या तिथं. अरे आता 2 मिनिटात येतो. थांब जाऊ नका मी पटकन आलो. सरपंच कंदील आबाजी आत्ता येते लगे 5 मिनिटात. चला चला आता आपल्या कामाला लागा. का देऊ का मग ते पनीर देऊ का. पनीर का ते पनीर आता सध्या नको आम्हाला. ते लागलंच तर सांगतो म्हटलं तुले. ते फक्त विचारून ठेवलं बा तू इथं भेटते का. हा हो राहते ना जेवढं पाहिजे तेवढं राहते. हा लागलं तर सांग जा मी आणून दिल वाटलं शेकपुरी. बरं ठीक आहे लागलं गेलं तर सांगीन वाटलं शेकपुरी. हा चला शांताराम भाऊ चला लवकर. दूध आणायला गेलतो ना डेअरीवर. हे घे दूध आणलं हे ठेव. बरं मी काय म्हणते ते रात्रीचे भजे वडे आहे खिचडी आहे. हा ते तुम्ही जरासं खाऊन घ्या. मग नंतर मी आता पोळ्या करते तुमच्यासाठी जरासं पटकन. सांगा आता तिकडे चांगली पनीरची भाजी असल्यावर तर याची. हा हे भजन वडे शिडे खाईल का मी इथं.
हो मी काय म्हणतो ते मातीला मिनता करू राहिला ते जेवायला यास म्हणते हा मला त्याच्या जेवायला जावं लागते. सांगा आता कालचा पोळा झाला काल गेलतो वाटते तुम्ही जेवायला आता आजही जावं लागते काल. आता ते मुश्राम आपला सोबती नाही म्हणता येत नाही जाऊ दे ना जातो ना आजचे दिवस काय जाऊ नक्की त्याची इथं जावं लागते ना काय कुठे पार्टी किटी करायला चालले. सांगा आता तिकडे कर भात नाही म्हटलं तर बुडी जाऊ देईल का आपल्याला. नाही ना दिवसाची कुठं कर गिर असते का पार्टी गिटी असते का रात्रीची असते पार्ट्या. मी जातो त्याच्या बोलावलं मला. अरे ठीक आहे मग आता मी काही स्वयंपाक करत नाही ते मला आता जेवायचं तिकडे जावं लागते ना ते जेवायचा कार्यक्रम आहे तिकडे जावं लागते मला. मी आता रात्रीच आहे ते खाऊन जाते मग काही स्वयंपाक करत नाही मग आता. नाही स्वयंपाक काही करू नको तुम्हासाठी तुमच्या पुरतं काय करायचं असेल तर करा वाटलं शिकवरी. ते सुनबाई बंद केली का तिकडं. मी गेली तिकडं सगळ्या बाया तिथं आहे ना त्या जेवायच्या तिथं जाणं लागणार का. ठीक आहे जा मग मी जातो आता. अरे जा मग आता काय घरी स्वयंपाक करत नाही आता घरी येऊ नका जेवायला. आता काय घरी येतो ना मी एवढी चांगली पनीरची भाजी सोडून इकडे भजन वडे शिडे खाली येईल का मी घरी. आणि एक तर 2 किलो पनीर म्हटल्यावर पनीरची भाजी तर घे घाल असेल संपणार नाही उलट संध्याकाळची सोय होईल वाटते. ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जा कार्यक्रमात जा तू आणि मी जातो. राजू कंदील आबाजी किती वेळची वाट पाहू राहिलो आम्ही किती उशीर केला तुम्ही. अरे काय सांगू शांताराम हे बाया सुधूर देते का आपल्याला. हे आता करीचे दिवस आहे ना जरासं जरी बाहेर जातो म्हटलं का नाही तर लगेच शक्यते त्याला वाटते का पाठच करायला चालले काय. ते जाऊ दे पण हे कर भाजाची कुठं हे मारत्या गिरत्या कुठं आहे तिला कर. आणि तुम्ही आमच्या सोबत तर चला तुम्हाला माहितच पडते ना. तो उशीर झाला आपल्याला त्याचं जर तयार झालं असेल तर का सगळी तरी चालली जायची वरची खालचा स्वतःच राहील आपल्याला. तरी म्हणते चला ना मला तिथं माहित पडते तुम्हाला काय आहे ते. चला ना मग चला पटकन लवकर चला. हो चला मग चला सरपंच. आता करीचा माहोल म्हटलं पाहिजे गर्दी पाय पण हे गंज एकच दिसून राहिला मला त्या याच्यावर एका गंजात मग काय पोळ्या गिळ्या कुठं करणं चालू आहे. हे झाबरू काय कला करू राहिले रे. हो मामा हे पानं विठ्ठलनं काय केलं भेळ्याच्या भेळ्या टाकून दिल्या त्या गंजात आता कधी विरगळ हे कधी पाक होईल याचा. पाक गीक हे काय काय मामला चालू आहे याचा शांताराम. कधी आबाजी गडबड कोण करता थांबा ना ते करू तर द्या आणखी तयार तर होऊ द्या आणखी पाक कसं करणं चालू आहे. अरे ते जाऊ दे पण हे पाक कासाठी करू राहिले. पाक आता शिरा भाजा नाही लागत का फतीर भाजा शिरा भाज लागते ना आपल्याला त्यासाठी होय ना हे तुम्हाला काय सांगितलं कर भाजाची आहे ना. सांगा आता हे फतीरवाचा शिरा बाजू राहिले वाटते. अभिले का शांताराम मग तुम्ही ते काय पनीर गिनीर घ्यायला आलते वाटते ना पनीर मग ते कुठं आहे त्याची भाजी कुठं आहे. पनीरची भाजी खा ना म्हणा आता शिरा. कंदील आबाजी ते पनीर आम्ही विचारून ठेवलं ते संध्याकाळसाठी बाबा भाजीसाठी लागलं तर आणून नेतो बा ते कुठं आणलं आम्ही. हे आता फतीरवाचा शिरा आहे ना दिवसाची असते का पार्टी संध्याकाळी येते संध्याकाळी पाहू मग नंतर. सांग आता मी आता घरी बुडीले बस स्वयंपाक करू नको म्हटलं घरी करतो म्हणजे मस्त बुडी मी नाही म्हटलं आता घरी गेलो तर घरी काही भेटणार नाही. पहिले काय शांताराम पहिले मला सांगायचं होतं मग शिरा भाजा जा लागते म्हणून मी बुडी सांगितलेलं काय मी स्वयंपाक करू नको म्हटलं आता काय करू मी. आता काय आता शिरा खा आता दुसरं काय आहे पार्टी पाहिजे का. कंदील आबाजी मला वाटलं बा तुम्हाला माहित आहे बुवा कर भाजाची म्हटल्यावर आपल्याला शिरा भाजा लागते म्हणून मला काय माहित. बरं ठीक आहे तुम्ही जास्त वाजता घेता वाटलं शिरा किती खायचा तेवढा खा पोटभर. सांग आता ते शिरा काय जास्त खाल्ला जाणार आहे का जाऊ द्या कसं राहा लागेल बा शिऱ्यावर पाहता दुपारी जरा लवकर आली बुडी तर करायला लावा लागेल ती स्वयंपाक. भाऊ ते जाय लोटा ना आतमध्ये लोटा ना ते पाक झाला पाहिजे लवकर. त्याबरू पाय ते लवकर विरगडत असेल तर नाही तर मग काय कर माहिती का ते भेल्याच्या भेल्या बाहेर काढ आणि ते फोडून टाक मग परत. झाला आता पाक होतच आला काही टेन्शन नाही आता 5 मिनिटात ओके होते. फटकरपुरी महाराज की. मी काय म्हणतो शांताराम भाऊ आता कर भाजून झाली आपली पण आता ते मग निकालाचं काय करतात ते बैलाचा निकाल बक्षिसाचं काय करायचं. निकाल तर आलेला आहे आता ते उद्या जाहीर करू आपण. काय हरकत नाही ना मग प्रेक्षकाला सांगून द्या. चला बा मंडळी आज आता शनिवार होता त्याच्या नामे आता हे गोड शिरा भाजून कर साजरी केली आता उद्या रविवारी पाहू आता करीचा काय माहोल होते का काही. उद्या समजलं आता तुम्हाला करीचा माहोल काय होते ते आपल्या बैलाच्या सजावटीचा निकाल ते सुद्धा आपण उद्या जाहीर करू. चला मग तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता हे 2 दिवस आपण कमेंट करणाऱ्याची नावे घेतलेली नाही आहे ते सगळी नावं आपण आता उद्याच्या एपिसोडमध्ये घेऊ. चला मग उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.